मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज. मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत करते. जर तुम्ही मला आधीपासून सबस्क्राईब केलेलं असेल तर थँक्यू सो मच. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहत असाल तर हाय, मी अश्विनी. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्लॉग आणि लाईफस्टाईल अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. मेकअपच्या टिप्स, मेकअप लुक्स, लाईफस्टाईल, फॅशन या संदर्भात भरपूर कॉन्टेंट आपण याच्यावरती टाकत असतो. त्यामुळे जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये किंवा या व्हिडिओजमध्ये इंटरेस्ट असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा असा ग्लॅम लुक स्टेप बाय स्टेप कसा तयार करायचा. पण बाकीची बडबड न करता स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. मेकअपला सुरुवात करण्याआधी सर्वात आधी मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलाय आणि मॉइश्चरायझर यूज केलंय. मी जे मॉइश्चरायझर यूज केले ते आहे हे हर्से कंपनीचं खूप सुंदर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आहे. ॲक्च्युली बॉडी लोशन आहे, पण मी जेव्हापासून वापरायला सुरुवात केलंय तर ते चेहऱ्यावरती मला जास्त आवडतंय आणि त्यामुळे मी तेच कंटिन्यू केलंय. त्यानंतर आपण लावणार आहोत प्रायमर. प्रायमरसाठी मी यूज करणार आहे कलर बारचं. या बॉटलच्या अवतारावरनं तुम्हाला समजलं असेल की मी किती प्रॉडक्ट यूज केलेलं आहे. थोडंसंच प्रायमर आपण यूज करत आहोत. अगदी रब करायचं आणि तिथे तिथे लावायचं जिथे जिथे तुमच्या चेहऱ्यावरती घाम जास्त येतो किंवा ओपन पोर्स आहेत अशा ठिकाणी. आणि त्यानंतर जे काही प्रोडक्ट हाताला तुमच्या उरलेलं असेल ते सगळं तुम्हाला बाजूच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. प्रायमर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावरती लावायची गरज नसते. त्यामुळे जसं तुम्ही मॉइश्चरायझर लावता तसं अजिबात लावायची गरज नाही. जे कलर बारचं प्रायमर आहे ना ते खूप सुंदर असं स्मूथ स्किन द्यायला मदत करतं आणि त्यामुळे त्याच्यावरती जो काही मेकअप आपण लावणार आहे ना त्यासाठी एक क्लीन स्मूथ सरफेस तुम्हाला मिळतो. आता यानंतर आज आपण करणार आहोत मस्त ब्लू स्मोकी आय मेकअप लुक. तर फेस मेकअप लुक करण्या अगोदर आपण स्टार्ट करतोय आय मेकअपसाठी. सर्वात आधी आय प्रिपरेशन आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी इथे जे कन्सिलर यूज करते हे जे कन्सिलर आहे ते आहे लॉरियलचं. आणि आता आपल्याला ह्याला छान व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंड करण्यासाठी जर तुमच्याकडे ब्रश नसेल असा एखादा तर तुम्ही ब्लेंडरचा पण वापर करू शकता. कन्सिलरना जेव्हा आय बेस क्रिएट केला जातो तेव्हा ना तुम्ही त्यानंतर चेहऱ्यावरती जे काही लावणार आहात किंवा आय मेकअपसाठी जे काही प्रोडक्ट तुम्ही यूज करणार आहे त्याचं पिगमेंट खूप सुंदर दिसायला मदत होते. सील करण्यासाठी मी इथे कॉम्पॅक्ट वापरते. हे जे कॉम्पॅक्ट आहे ते फिटमीचं कॉम्पॅक्ट आहे आणि याचा जो शेड आहे तो आहे मीडियम. यामध्ये त्याच सेम ब्रशवरती मी प्रोडक्ट पिक केलंय आणि याला डॅप करते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप करणार आहे. आपल्याला स्मोकी मेकअप लुक क्रिएट करायचा. तुम्ही ब्राऊन बेस घेऊ शकता किंवा डिरेक्टली ब्लॅक बेस सुद्धा घेऊ शकता. ब्लॅक बेससाठी तुम्ही तुमचं काजळ, पेन्सिल किंवा जेल लायनर जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा वापर करू शकता. आणि जर ब्राऊन एखादी लिपस्टिक असेल किंवा ब्राऊन काजळ असेल तर त्याचाही वापर करू शकता. इथे माझ्याकडे प्लम कंपनीची काजळ पेन्सिल आहे, त्याचा मी वापर करणार आहे. तुम्हाला रॅन्डम असं काजळ लावून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आयशॅडोचा ब्लेंडिंग ब्रश घेऊन याला छान व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. आता हे प्रिसाईज नसलं तरीही चालेल, कारण तुम्हाला त्याला खूप छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही अनइव्हन कसंही याला लावू शकता आणि मग नंतर ब्लेंडिंगवरती काम करू शकता. आणि मग त्यानंतर तुमच्याकडे जो कोणताही पावडर आयशॅडो असेल त्या पावडर आयशॅडोने याला सील करायचं आहे. ब्लॅक आयशॅडो नसेल स्पेसिफिक तर तुम्ही तुमचं जे ब्रो पॅलेट आहे त्यामधला जो ब्लॅक कलर आहे त्याचा सुद्धा वापर करू शकता. ब्लॅक कलर व्यवस्थित इंटेन्स करून झाला की त्यानंतर तुम्हाला आयशॅडो ब्रश चेंज करायचा आहे आणि ब्राऊन कलर यूज करायचा आहे. पॅलेटमधला हा यूज करते आणि हे जे एजेस दिसत आहेत ते तुम्हाला ब्लेंड करायचे. ब्लेंड करताना कुठेही शार्प लाईन किंवा तुटक मेकअप दिसला नाही पाहिजे. जेवढं छान तुम्ही ब्लेंडिंग कराल तेवढा मेकअप जास्त प्रोफेशनली उठून येईल. इथे सुंदर ब्ल्यू कलरचं माझ्याकडे ग्लिटर आहे, ते मी यूज करते. बोटानंच मी लावणार आहे. हे प्रेस ग्लिटर असल्यामुळे याला कुठल्याही ग्लूची गरज पडत नाही.
तुम्ही फक्त बोटानं जरी बसवलं तरीही हे छान बसतं. सेम याच पद्धतीने मी या डोळ्याचाही मेकअप करते आणि मग तुम्हाला भेट. आता दोन्ही डोळ्यांचा मेकअप आपला करून झालेला आहे. आपण आता फेस मेकअप स्टार्ट करणार आहोत आणि याला ज्या लॅश लावायच्या त्या आपण सगळ्यात शेवटी फिनिशिंग देताना लावूयात. आता ना या मेकअप लुकसाठी मी जे फाउंडेशन यूज करणार आहे ते आहे के ब्युटी कंपनीचं आणि याच्यामध्ये जी माझी शेड आहे ती आहे यामध्ये जी माझी शेड आहे ती आहे 135N. डिरेक्टली मी फाउंडेशन घेतलंय आणि स्टार्ट करतेय ॲप्लिकेशनसाठी. सुरुवात करताना तुम्ही गालाच्या बाजूने सुरुवात करू शकता ॲप्लिकेशनला आणि मग त्यानंतर तुम्हाला हळूहळू बिल्ड करत वरती जायचंय. अगदी डोळ्याखाली फाउंडेशन लावायची गरज नसते कारण तिकडे आपण कलर करेक्टर किंवा कन्सिलर पण यूज करणार आहे आणि उगाच डबल लेअरिंग करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे ती जागा किंवा तो एरिया तसा सोडून तुम्ही फाउंडेशनचं ॲप्लिकेशन केलं तर बेस्ट. आणि कपाळावरती ना प्रोडक्ट न लावता मी फक्त जेवढं काही ब्रशमध्ये उरलेलं असेल तेच फक्त फिरवते. काय करायचं, ब्लेंडरनं आपल्याला हे सगळं छान ब्लेंड करून घ्यायचं. फाउंडेशन आपलं खूप छान पद्धतीने ब्लेंड करून झालंय. तर आपण स्टार्ट करणार आहोत कन्सिलिंग करण्यासाठी. कन्सिलर म्हणून मी आज यूज करणार आहे मार्स ब्युटीचं कन्सिलर. यामध्ये माझ्याकडे ना 2 शेड आहेत, एक आहे डार्क आणि एक आहे लाईट. तर आता या दोन्हीचा वापर करून मी कन्सिलिंग आणि हायलाइटिंग हे दोन्हीही ज्या स्टेप्स आहेत त्या एकत्र करणार आहे. सर्वात आधी डार्क कलरचं कन्सिलर मी घेतलंय आणि मग त्यानंतर आपण लाईट कलरचं कन्सिलर घेणार आहे. अशा पद्धतीनं. आणि आता ह्याला आपल्याला ब्लेंड करायचं. हे मार्सचं जे कन्सिलर आहे ना ते खूप छान ब्लेंड पण होतं आणि कव्हरेज पण खूप छान आहे, प्लस बिल्डेबल आहे. त्यामुळे तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही त्याला बिल्ड करू शकता. आणि सगळ्यात शेवटी मी स्टार्ट करणार आहे हे ब्लेंडिंग. अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे फेस कटिंग किंवा कॉन्टोरिंग. त्यासाठी पुन्हा एकदा मी एल्फचं हे कॉन्टोर वापरते. लिक्विड कॉन्टोर आहे, खूप सुंदर ब्लेंड होतं. वॉटर बेस असल्यामुळे ना हे ड्राय पण खूप जास्त लवकर होतं क्रीम प्रॉडक्टपेक्षा. त्यामुळे जर तुमचं ब्लेंडिंगचं स्पीड छान असेल, व्यवस्थित असेल तर तुम्ही हे असं पूर्ण लावून मग ब्लेंड करू शकता. किंवा जर थोडासा कमी स्पीड असेल तर प्रेफर करा की तुम्ही एक एक पोर्शनमध्ये काम कराल. म्हणजे इकडे केलं ते ब्लेंड केलं, मग इकडे करा आणि ब्लेंड करा. बाय द वे मी जो ब्लेंडर यूज करते ना हा ब्लेंडर आहे जस्ट गोल्ड म्हणून कंपनीचा. ड्रग स्टोअरमध्ये तुम्हाला मिळेल किंवा ॲमेझॉनवरती, नायकावरती नाही आहे, ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ब्लेंडरच असं नाही, आज वापरणाऱ्या प्रत्येक प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. त्यामुळे जर इन केस तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिकडनं डिरेक्टली लिंक थ्रू परचेस करू शकता. आता हायलाइट, कॉन्टोर हे आपलं व्यवस्थित ब्लेंड करून झालंय. यानंतर आपण यूज करणार आहोत ब्लश. ब्लशसाठी मी आज यूज करते ड्रगस्टोअर प्रॉडक्ट आहे, रोडा असं याचं नाव आहे. आणि हा जो शेड आहे या शेडचं नाव आहे गॉसिप गर्ल. ह्याचा स्मेल असा ते ट्रुटी फ्रुटी येतं ना त्यासारखा आहे. आणि आता आपल्याला ह्याला करायचं ब्लेंड. अशा प्रकारे आपलं ब्लश लावून झालेलं आहे. आता आपण हा जो मेकअप आहे तो सगळा सेट करणार आहे आणि सेट करण्यासाठी आपण यूज करणार आहे कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडर मी तीच यूज करते जी खूप वेळा मी मे बी हीच एकच यूज करते, ती म्हणजे ही मेबलिनची फिटमीचं कॉम्पॅक्ट आहे. हे खूप छान स्वस्त परवडणारं कॉम्पॅक्ट आहे. ब्रशपेक्षा जेव्हा तुम्हाला सील करायचं आहे ब्रशपेक्षा अशा एखाद्या पिझ्झा पफचा वापर करा, त्याने खूप सुंदर सेट होतो मेकअप.
यानंतर आपण करणार आहोत आयब्रोज. आयब्रोजसाठी मी इथे स्विस ब्युटीची ब्रो पेन्सिल यूज करते. याचा जो शेड आहे तो आहे डार्क ब्राऊन. जेव्हा केव्हा तुम्हाला आयब्रोज फिल करण्यासाठी एखादा प्रोडक्ट घ्यायचा असेल ना, तर याची काळजी घ्या की ते जेट ब्लॅक नसेल, थोडं ब्राऊन फॅमिलीत असेल तर छान. छोट्या छोट्या स्ट्रोकमध्ये तुम्हाला आयब्रोज फिल करायचे. त्यानंतर जो स्पुली आहे त्या पेन्सिलला, त्यानेच फक्त हे थोडंसं असं ना विंचरून घ्यायचं. याने काय होईल, जर कुठे एक्सेस प्रोडक्ट लागलं असेल तर त्याला मर्ज व्हायला, त्याला सटल व्हायला मदत होईल. आता आपण लोअर लॅश लाईनचा मेकअप पहिले करून घेऊयात. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला हलकासा ब्राऊन शेड पाहिजे आणि त्यानंतर आपण त्याला थोडंसं ब्लॅकमध्ये बिल्ड करूयात. ब्राऊन शेड घेतलाय मी. ब्लॅक आयशॅडो घ्यायचं आहे, ज्या आयशॅडोनं आपण वरती ब्लेंड केलं होतं सेम. आणि याचं डिपॉझिशन जे करायचं आहे ते फक्त तुम्हाला आउटर कॉर्नरला करायचं आहे. आणि थोडंसं ना खालचा आउटर कॉर्नर आणि वरचा आउटर कॉर्नर याला कनेक्ट करण्यासाठी डोळा बंद करून थोडंसं पिगमेंट ॲड करायचं. कसं काजळ आपण लावतो, सेम पेन्सिल मी यूज करते. अशा प्रकारे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आय मेकअप अजून इन्हान्स करण्यासाठी इनर कॉर्नरला आपण थोडंसं शिमरी शेड लावणार आहे आणि आयब्रो बोन जे आहे ते आपण हायलाइट करणार आहे. माझ्याकडे हे एक हाफ अँड हाफ कंपनीचं फक्त ग्लिटर शिमर पॅलेट आहे. त्यामधला हा जो शेड आहे तो आपण यूज करणार आहोत इनर कॉर्नर आणि आयब्रो बोन हायलाइट करण्यासाठी. इनर कॉर्नरला लावून मी थोडं हे ना वरच्या दिशेनं पण घेतलंय आणि सेम यानंच आपण आयब्रो बोन सुद्धा हायलाइट करणार आहे. सेम प्रोडक्ट थोडंसं मी नाकाच्या शेंड्याला लावते आणि त्याला बोटानं थोडं ब्लेंड करून मर्ज करते. मी लॅश लावते आणि मग तुम्हाला भेटते. आणि लॅश आपण छान लावून घेतलात. एक मिनिट. लॅशचं ॲप्लिकेशन मी केलेलं आहे आणि आता आपण करणार आहोत लिपस्टिक आणि हायलायटर. त्यासाठी सर्वात आधी मी मेकअप फिक्सर यूज करते. स्विस ब्युटी कंपनीचं हे मेकअप फिक्सर आहे. खूप स्वस्तात आणि मस्त मेकअप फिक्सर आहे. कधी कधी ना ह्याचा जो स्प्रे असतो तो थोडासा चुकीचा स्प्रे होतो, त्यामुळे डिरेक्टली चेहऱ्यावरती स्प्रे करण्या अगोदर हातावरती स्प्रे करायचा आणि मग त्यानंतर चेहऱ्यावरती स्प्रे करायचा. आता हा स्प्रे सुकेपर्यंत आपण लिपस्टिकचं ॲप्लिकेशन करूयात. आज आपण डोळ्यांवरती खूपच जास्त ड्रॅमॅटिक गेलेलो आहोत, त्यामुळे लिप्सवरती आपण सटल किंवा न्यूडमध्ये जाणार आहे. त्यासाठी सर्वात आधी मी ब्राऊन कलरच्या पेन्सिलनं लिपलाईन करून घेते आणि मग नंतर आपण लिपस्टिक ॲप्लिकेशन करूयात. ज्याचा वापर आपण आयब्रोजसाठी केला होता सेम पेन्सिल मी यूज करते लिपलाईनला. आणि आता आपण जी लिपस्टिक यूज करणार आहे के ब्युटीचं एक क्रेयॉन आहे. आणि यानंतर आपण लावणार आहोत हायलायटर. हायलायटरसाठी मी आज यूज करणार आहे मास्टर क्रोमचा हायलायटर. आणि अशा प्रकारे आपला हा मेकअप लुक क्रिएट झालेला आहे. मी थोडेसे केस व्यवस्थित करते आणि मग तुम्हाला भेटते. आणि हा आहे फायनल लुक. आजचा मेकअप ट्युटोरियल तुम्हाला आवडला असेल आणि जर युजफुल वाटलं असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू, बाय.